चांगलं सैल होऊ शकतो, त्यांचं लुब्रिकेशन चांगलं वाढू शकतं, ऑर्गॅझम पर्यंत तुम्हाला पोहोचता येऊ शकतं. फक्त इन्सर्शनमुळं त्यांना म्हणजे सॅटिस्फॅक्शन मिळत नाही, तो थोडा लवचिक असतो, म्हणजे आपल्या रबर बँड सारखा लवचिक असतो. नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की स्त्रियांना किती मोठं लिंग चांगलं वाटतं, त्या विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ सेक्सॉलॉजिस्ट मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 40 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. मित्रांनो, खरोखर माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की स्त्रियांना किती मोठं म्हणजे लिंगाचा आकार हा चांगला वाटतो किंवा त्यांना पाहिजे असतं, त्याच विषयावर आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा ह्या व्हिडिओद्वारा प्रयत्न करूया. मित्रांनो, तसं जर बघितलं तर जो योनी मार्ग जो असतो स्त्रियांचा, तो थोडा लवचिक असतो, म्हणजे आपल्या रबर बँडसारखा लवचिक असतो. म्हणजे त्याच्यातून बाळ पण जन्म घेऊ शकतो आणि कितीही मोठीच आपल्या इंद्रियाची साईज किंवा रुंदी किंवा लांबी असेल तर ते सामावून घेण्याची त्याच्यामध्ये नैसर्गिक कॅपॅसिटी असते. पण बऱ्याच पुरुषांचं असं असतं की त्यांना असं वाटतं की जितकं आपलं मोठं लिंग असेल तितकं आपण त्यांना चांगलं ऑर्गॅझम देऊ शकतो किंवा त्यांना चांगलं सॅटिस्फॅक्शन देऊ शकतो, आणि इथंच ते चुकतात. कारण की जोपर्यंत तुम्हाला स्त्रियांच्या योनी मार्गाची रचनाबद्दल तुम्हाला काही माहिती नसेल तर नक्कीच हे गैरसमज तुमच्या मनामध्ये पण येऊ शकतात. काय असतं मित्रांनो की स्त्रियांना फक्त इन्सर्शनमुळं त्यांना म्हणजे सॅटिस्फॅक्शन मिळत नाही, तर त्यांच्या योनी मार्गाच्या वरच्या टोकावर जे क्लायटोरिस ग्रंथी असतं त्याला रब केल्यामुळे त्यांना उत्तेजना मिळते. आणि हे पण तुम्ही लक्षात ठेवा की फक्त आउटर 1/3 म्हणजे बाहेरील 1/3 जो भाग असतो तो फक्त संवेदनशील असतो, आणि त्या संवेदनशीलामुळेच तिला ऑर्गॅझम पर्यंत तुम्हाला पोहोचता येऊ शकतं. तर काही लोकांना असं वाटतं की लिंग जर खूप मोठं असेल तर मी तिला चांगलं सॅटिस्फाईड करेल, ते हे सर्रास चुकीचं आहे. कारण की योनी मार्ग हा वेळेनुसार बदलू शकतो. तुम्ही जर जास्त फोर प्ले वगैरे केला तर त्यांचा योनी मार्ग थोडासा म्हणजे चांगलं सैल होऊ शकतो, त्यांचं लुब्रिकेशन चांगलं वाढू शकतं आणि त्याच्यामुळे तुम्ही त्यांना चांगली प्रॉपर उत्तेजना देऊ शकता. तर लिंगाच्या फक्त आकाराकडे लक्ष न देता आणि फक्त आकारावरून फक्त आपलं लैंगिक आयुष्य खराब न करता, जर तुम्ही तुमच्या पार्टनरच्या योनी मार्गाला 1/3 जर इन्सर्ट केलं, म्हणजे साधारणतः 3 ते 4 इंच त्यांची जी खोली असते, आणि जेव्हा ते तयार होतात तेव्हा ती 5 ते 6 इंचापर्यंत होऊ शकते, तर तितके इंद्रियाची साईज तुमची असेल तरी तुम्ही तुमच्या पार्टनरला चांगलं सॅटिस्फॅक्शन देऊ शकता. कारण की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की माझी जे पार्टनर आहे ती माझ्या इंद्रियाच्या साईजमुळं सॅटिस्फॅक्शन होत नाही. तसं त्यांना काय वाटतं की एक सायकोलॉजी असते, यांच्या मनामध्ये पक्कं घर केलेलं असतं की जितकं चांगलं मोठं आणि लांब इंद्रिय असेल तितकं आपण जास्त सॅटिस्फॅक्शन देऊ शकतो. ऑर्गॅझमपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना फक्त इंद्रियाच्या आकाराची गरज नसते, त्यांना तुम्ही किती भावनिक जवळीक केलेली आहे, त्यांना स्टिम्युलेशन कसं दिलेलं आहे, त्यांच्याबरोबर तुम्ही फोर प्ले कसा केलेला आहे, त्यांच्याबरोबर तुम्ही कृती कशी करता आहे, याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि स्त्रियांच्या आकाराविषयी जर तुम्हाला विचारलं तर हा आकार प्रत्येक वयामध्ये, डिलिव्हरीच्या नंतर किंवा मासिक पाळीमध्ये किंवा ओव्ह्युलेशन पिरियडमध्ये हा नेहमी बदलत जातो, कारण तो इलॅस्टिक पार्ट असतो आणि त्याच्यामुळं प्रत्येक वेळेला वेगवेगळे त्यांची साईज होऊ शकते. तर मित्रांनो, काहीच काळजी करायची गरज नाही. जर तुमच्या इंद्रियाची साईज जर 3 ते 4 पण इंच असेल तरी तुम्ही त्याला चांगली सॅटिस्फॅक्शन देऊ शकता. स्त्रियांना इंद्रियाच्या साईज बद्दल काहीच कन्सर्न नसतं. त्यांना तुम्ही स्ट्रोकिंग कसे करताय, त्यांना तुम्ही हळूवार कसं करताय, त्यांना तुम्ही हळूहळू पुढे कसे घेऊन जाताय, याच्यावर त्यांचं लक्ष केंद्रित असतं. तर ह्या गोष्टी जर तुम्ही बरोबर फॉलोअप केल्या किंवा प्रॉपरली केल्या तर मला वाटतं की तुमच्या इंद्रियाच्या साईज बद्दल तुम्ही विचार न केलेला बरा. कारण की बरेच माझ्याकडे पेशंट येतात आणि ते आपल्या फक्त आणि फक्त इंद्रियाच्या साईज बद्दल जास्त विचार न करतात, कारण ते इंद्रियाच्या साईजला खूप जास्त महत्व देतात. तर असं न करता, कारण की इंद्रियाची साईज जी आहे ही नैसर्गिक असते, आपल्याला हेरिडिटरी किंवा आपल्याला आनुवंशिक असते, तर त्याच्याबद्दल आपण काळजी करून आपलं लैंगिक आयुष्य खराब करून आपल्याला पुढे जाताच येणार नाही. तरी मित्रांनो, जर तुम्हाला अजून काही शंका कुशंका असतील तर नक्कीच ते काही गैरसमज असतील तर मला तुम्ही कॉल करून माझ्याशी व्हिडिओ कॉलवर संपर्क करून अजून काही तुमच्या म्हणजे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो.